आज सगळ्यांचं स्वागत करते आणि खरंच खूप भरून आल्यासारखं झालं आहे की अचिव्हमेंट झाल्यानंतर म्हणजे जो प्रवास असतो तो स्टेप बाय स्टेप, जसं शीतल मॅडमनी नागपूरचं जे मीटिंग झालं त्याच्यामध्ये प्रोसेस कशा प्रकारे होते याच्यावर त्यांचा फोकस होता. तर खरंच प्रत्येक गोष्ट ही प्रोसेसनी चालते, फक्त आपल्याला त्या मार्गावर चालायचं आहे. तर धन्यवाद मला इथे बोलण्यासाठी संधी दिली त्यासाठी. तर स्वतःचा जर्नी खूप साऱ्या लोकांना माहीत आहे, काही लोकांना माहीत नसेल. अशी मुलगी जी आधी घराच्या बाहेर पडली नव्हती, लग्न झाल्यानंतर जॉब, मुलगी झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर नंतर मुलगी झाली, छोटीशी मुलगी असताना निर्णय घेतला काहीतरी करायचा आहे. नीड पण होती, कारण की जेव्हा नीड असते तेव्हा आपण जास्त जोमाने करतो, पण खरंच नीड होती. आणि प्रवास चालू झाला 2010 पासून. ॲड निघाली कॉम्पिटेटिव्ह मधून. आधी असा कन्सेप्ट होता की कॉम्पिटेटिव्ह मधून जॉब लागत नाही, खूप कॉम्पिटिशन आहे. आणि मला जसंही माझ्या कानावर पडले शब्द, इथे एक नरेंद्रचंद्र कोटाळे सर आले, मी त्यांना त्याच दिवशी भेटायला गेली. आणि मग वर्षा भागरे मॅडम यांनी मला विजन दिलं की मॅडम आजपासूनच सुरुवात करा. मग मी पथरोडला राहायची आणि अंजनगावला क्लासेस चालू झाले. 5 वाजता निघायची, संध्याकाळी 7 वाजता यायची ऑटोने. आधी खूप खूप भीती वाटायची, कारण की मुली नव्हत्या पथरोडच्या, मुलं होते, त्यांच्या मागे मागे यायची. खूप कधी कधी वाटायचं की कसं होईल हे, पण केलं. कारण की अंजनगाव सुरजीमध्ये मॅडम ओळखत असेल, एक नदी आहे आणि तिथे पूर्ण सुनसान रस्ता असतो, तो तिथून मी प्रवास करायची. आणि ॲड आली PSIची, करायचं होतं, कारण की 8 दिवसात पूर्ण महाराष्ट्र लर्न केला होता. PSIची ॲड आली, असं वाटलं टाइमपास म्हणून फॉर्म भरला आणि 1 महिन्यानंतर एक्झाम होती, प्री निघाली. अरे माहीत नव्हतं प्री निघाली म्हणजे होईल म्हणून सक्सेस एवढा लवकर, कारण की सगळे म्हणत होते खूप कठीण आहे. मग कॉन्फिडन्स आला, मेन्स दिली. तेव्हा 1 महिना आईकडे कंटिन्यू इथेच राहिली. दसरा होता, कारण असतात, आज भरपूर लोकांना कारण आहे, इलेक्शन आहे, लग्न आहे, आणि नेहमी कारण. मलाही कारण होतं, कारण की मी विवाहित होती आणि विवाहित असल्यानंतर आणि छोटी मुलगी सुद्धा होती आणि आमची फॅमिली पण मोठी आहे. पण तरी मी कारणात दसऱ्याला पण, दसरा सुद्धा मी अमरावतीला आईकडे केला. आणि आईकडे केला म्हणजे एन्जॉय नाही केला, मी वरून खाली सुद्धा उतरली नाही, कारण की आईकडे जेही गेस्ट आले होते त्यांना माहीत नव्हतं मुलगी अभ्यासाला इथे आलेली आहे. 1 महिना जोमात अभ्यास केला, मेन्स पण निघाली. पहिल्यांदा नागपूर पाहिलं तेव्हा, कारण की वडिलांचं असं होतं की मुलींना घराच्या बाहेर पाठवायचं नाही. ग्रॅज्युएशन टोटली घरून केलं, म्हणजे आमचे फॉर्म सुद्धा दुसरे भरायचे, फक्त एक्झामला जायचे. म्हणजे मोठ्या ताईचा आणि माझं सेम, फॉर्म सुद्धा दुसरा व्यक्ती भरायचा, आम्ही फक्त एक्झामला जायचो. अशा परिस्थितीत ग्रॅज्युएशन झालं. नंतर VMEला MA फर्स्ट इयरला मी कॉलेज केलं नाही, MA इंग्लिशमध्ये ॲडमिशन घेतली आणि कॉलेज केलं नाही. दुसऱ्या वर्षी माझ्या दादांनी म्हटलं, कारण की माझं 12वी सायन्स होतं, आधी त्यांची इच्छा होती का याला BSc द्यावं, वडील म्हणे अमरावतीला पाठवावं लागेल, म्हणून पाठवलं नाही. आणि मग MA इंग्लिश सेकंड इयरला आमचे दादा आहे, दादा म्हणाले तिला चांगले मार्क्स आहे म्हणे, तुम्ही यावर्षी तिला करू द्या. काकांकडे MA इंग्लिश झालं आणि त्याच वर्षी माझं लग्न जमलं. एक्झाम झाल्यावर लग्न झालं. मग घर, मुलगी, पण घरी बसली नाही, कारण की त्याच वर्षी लग्न झालं, त्याच वर्षी BEd केलं. आणि जेव्हा 2010 मध्ये मुलगी 1.5-2 वर्षाची असताना कॉम्पिटेटिव्हच्या अभ्यासाला सुरुवात केली, मेन्स सुद्धा 1 महिन्याच्या अभ्यासावर निघाली. मग मेन्स निघाली, आता फिजिकल द्यावी लागेल. फिजिकलसाठी प्रिपरेशन केली, PSI व्हायचं नव्हतं, फिजिकल पण झाली, PSIची ऑर्डर पण आली. खूप
खूप लोकांनी समजावलं, नाही तुम्हाला ऑफिशियल जॉब देऊ, पण मला करायचं नव्हतं. मग मला कोरे सरांनी म्हटलं की मॅडम तुम्ही एवढ्या वेळात ही पोस्ट काढली, तुम्ही चांगल्या पोस्टला जाऊ शकता. मग मी दर्यापूरला, एवढी छोटी मुलगी सोडून मी दर्यापूरला क्लासेस केले आणि 3-4 मुलींसोबत राहू शकत होती, पण माहित होतं मुलींसोबत राहिली तर गप्पा गोष्टी जास्त होते, म्हणून छोट्याशा रूम मध्ये राहिली. आणि त्याच्यानंतर सुद्धा 3 पोस्ट निघाल्या 8 महिन्यात. आणि काय तर सरांनी मला एक अट ठेवली होती, तू जॉब कुठेही कर, अमरावती जिल्ह्याच्या बाहेर जाऊ देणार नाही. मग ऑप्शन नव्हता माझ्याकडे, कारण की मला पथरोडहूनच अपडाऊन करायचं होतं. अमरावतीचा विचारच नव्हता, असा डोक्यातही नव्हता. तो विचार ज्ञानेश्वर डोळकर सरांनी डोक्यात टाकला. आजूबाजूला जर जॉब झाला तर कर, कारण की अधीक्षक म्हणून नागपूरची पहिली पोस्टिंग होती माझी. पण सरांनी म्हटलं मी तुझ्या मागे येत नाही म्हणे, तुला करावं लागेल तर पथरोडच्या आजूबाजूला अमरावती जिल्ह्यातच जॉब करावा लागेल. म्हणून पहिली पोस्टिंग दर्यापूरला, तो प्रवास चालू झाला. कारण की जिद्द होती आणि नीड होती, पहिली म्हणजे नीड होती. म्हणूनच 1.5 वर्षाची मुलगी ठेवून त्या सर्व गोष्टी केल्या. तो प्रवास खूप खरतड होता. मग काय नाही, जॉब मेंटॅलिटी, जॉब चालू होता, खूप सारे हेल्थ इश्यू होते, सोबत सोबत जॉब चालू होता. सर आमच्या जीवनात आले 2015 मध्ये. 2015-16चा वेळ आहे तो. आणि बघा, युनिव्हर्स खरंच जेव्हा आपण काहीतरी करतो ना चांगलं, तर आपल्याला काहीतरी चांगलं परत देते. गिव्हिंग रिसिव्हिंगचा सिद्धांत आपल्यासोबत काम करतो. सर आमच्या जीवनात आले आणि आमच्या जीवनाला पूर्ण कलाटणी मिळाली. कारण की जसंही त्यांनी शब्द दिला, कोणतंच रिलेशन नाही, आधी ओळखी सुद्धा नाही, दुसऱ्यांच्या माध्यमातून आले आणि एक जीवन, एक फॅमिली तयार झाली. आणि फक्त त्या दिवसपासून जोही शब्द दिला तो कॅच केला. 2017 मध्ये सरांचा फक्त फोन आला की औरंगाबादला यायचं आहे. विचारलंही नाही कशासाठी यायचं आहे. आज इथे तुम्ही जेव्हा लोकांना इन्व्हाइट केलं, सर खूप सारे कारण आले, सर असं काय आहे, खूप सारे कारण आले. सर आम्ही दोघांनी विचारलं सुद्धा नाही. मुलाला घेऊन औरंगाबाद गेलो. सकाळी 10 वाजता शेगाव पोहोचलो, 5 वाजता औरंगाबाद पोहोचलो आणि डिसिजन घेतलं मशीन घ्यायची. मशीन आली. 1.5 महिन्यात माझे हेल्थ इश्यू होते, ते कव्हर झाले. पण बिझनेस वर फोकस नव्हता, कारण की आमचं सगळं व्यवस्थित चालू होतं. मी म्हटलं तुम्हाला, जेव्हा गरज, आणि गरज कसं केव्हा केव्हा पैशाची गरज नसते, पण एखादी गोष्ट तुमच्या जीवनाला टर्निंग पॉईंट, म्हणजे असा टर्निंग पॉईंट असतो जे तुम्हाला टच करून जाते. पाणी पित होतो, अमर सरांनी खूप साऱ्या लोकांना पथरोडला पाणी दिलं. माहीत नव्हतं एक शेतकरी अशा पद्धतीने समोर येईल. 2020 मध्ये इथे घर झालं, छोटंसं ऑफिस चालू केलं. सरांना म्हणायची मी डेमो द्या ना, सर म्हण नाही मला भीती वाटते. सरांनी जेवढे डेमो झाले तेवढे डेमो दिले. नंतर 1 ते 1.5 वर्ष काम पूर्ण म्हणजे स्टॉप होतं, कारण की डेमो देत नव्हते. पण 24 मार्च 2021 मी हे सर्व यासाठी सांगते की आपल्यासोबत समोर ऑपॉर्च्युनिटी खूपदा येतात, पण आपण कॅच करत नाही. आज पण तुम्ही इथे बसला आहात, एवढं मोठं विजन तुम्हाला एनर्जिक विषयी मिळणार आहे, पण कोण कॅच करेल? कारण की याच्यानंतर हा शब्द यायला नको, लोक ऐकत नाही आणि नक्कीच येणार नाही. जेव्हा तुमच्या मनात असते 100 डेमो होईना, एक पण मशीन नाही जाणार, पण हा शब्द यायला नको की लोक ऐकत नाही. लोक ऐकणारच आहे, कारण की या प्रॉडक्टची मार्केटमध्ये गरज आहे. थोडंफार सरांनी डेमो दिले, थोडा 20 मशीन झाल्या असेल. आणि 24 मार्च 2021चा दिवस माझ्या जीवनाला एक कलाटणी देऊन गेला, कारण की त्याच दिवशी आमचा वेनसडे चार्ट असायचा. आणि वेनसडे चार्ट हा माझ्यासाठी एक उत्सव असायचा, कारण की 7:30 वाजता माझ्या घरचे सर्व कामं आटपून आम्ही त्या एकही वेनसडे चार्ट दोघांनी, म्हणजे आहे नाही असं कधीच नाही झालं. प्रत्येक वेनसडे चार्ट केला आणि त्या वेनसडे चार्टवर सरांनी लोकांना जुळत गेले. आमच्या सक्सेसचं मेन कारण तेच आहे. आणि फ्युचर क्रिएशन त्या दिवसचा सब्जेक्ट होता. त्याच्यामध्ये सरांनी एकच सांगितलं, खाली प्लॉट आहे, कचरा येणारे जाणारे टाकून जातील. कंपाऊंड जर झालं तरी कचरा येणार, पण जेव्हा तिथे बिल्डिंग तयार होते, कचरा येणं तर दूरच,
पण कोणी कचरा टाकणंही दूर, पण कोणी विचारही करत नाही की याच्या घरात कचरा टाका. आपण करतो का? बिल्डिंग झाल्यावर करत नाही ना, कोणाच्या घरात कचरा टाकायचा म्हणून खाली जागेवर कसंही टाकून देतो. म्हणजे जेव्हा आपण क्रिएटिव्ह मोडवर असतो तर नेहमी क्रिएशन होतं, आणि जेव्हा आपलं डोकं खाली असते तेव्हा क्रिएशन पासून आपण दूर राहतो. तर ही गोष्ट मला टच झाल्याने निर्णय घेतला की नाही, हे मला लोकांपर्यंत किती मोठा विषय आहे आणि आपण काय करून राहिलो. आणि त्याच दिवशी नेमका अर्धा ते पाऊण तासामध्ये एक युनिक रिझल्ट आला आणि मला खूप प्रेरणा भेटली. मी म्हटले यांना तुम्ही नका सांगू, मला हा विषय प्रत्येकापर्यंत पोहोचायचा आहे आणि स्वभाव एक जिद्दी आहेच की नाही, जे करायचं आहे तर ते करायचंच आहे. आणि त्याच दिवशी एवढं काय म्हणजे थोड्या थोड्या कारणासाठी विचार करतो की नाही बा पैसे नाही आहे, आणि ऍक्च्युली तेव्हा पैसे नव्हते कारण की घर घेतलं होतं. ऑफिस दिसलं, ऑफिस भेटलं त्या दिवशी आम्हाला 25,000 रुपये रेंट होतं. दोघांनाही वाटलं की बा हे रेंट कसं द्यायचं. पण दुसऱ्या दिवशी सर आले आणि सरांचे बाबा पण होते. बाबांनी एकच शब्द म्हटला, माझा ज्ञानू असता म्हणे तो टोकन देऊन दिला असता. आम्ही दोघांनी कॅच केला. विठ्ठल सरांनी 50,000 रुपये टाकले आणि डन झालं. विचारलंच नाही सर कसं होईल, बिझनेस होईल की नाही होईल, कोणताच किंतु परंतु नव्हता. आणि तेव्हापासूनचा हा जर्नी चालू झाला, मेन जर्नी. की आज एक शेतकरी, केव्हा आपण काहीतरी देतो ना तर आपल्याला त्याच्या पटीत कितीतरी पटीत आपल्याला मिळते. 7 स्पिरिच्युअल लॉ ऑफ सक्सेस मध्ये आपण सर्व शिकलेलो आहात की आपल्याला मिळणारच आहे. पण आपण आपल्या आतमध्येच क्लिअर नसतो, आपल्याला किंतु परंतु खूप असते आणि म्हणून त्या बाबतीत त्या गोष्टी होत नाही. त्यासाठी आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहे, ऍक्शन घ्यायची आहे, प्लॅनिंग करायचं आहे आणि इकडे तिकडे फोकस न करता स्वतःवरच फोकस राहायचा आहे. लोक तर विचारतील का रे मग मशीन कशी आहे, मशीन महाग आहे, कुठेही जातो तर काय प्रश्न येते, मशीन महाग आहे. पण आपल्यासाठी महाग आहे का? कारण की आपण घेतलेली आहे ती, आपण घेतलेली आहे, आपण यूज करत आहे, फील करत आहे, त्याचा एक्सपिरियन्स घेत आहे आणि लोकांच्या जीवनात नवीन नवीन संभावना निर्माण करत आहे या माध्यमातून, हेल्थच्या, वेल्थच्या. कारण की इथे फक्त म्हणजे आज गोरडे सर तर आहेत, पण किशोर आमले सर पण आहे, जे आधी फळ विक्रेता म्हणून होते पण आज एक इंडिपेंडंट डिस्ट्रीब्युटर आहे मॅजिक मध्ये. तर प्रत्येक व्यक्ती या प्लॅटफॉर्म मध्ये स्वतःला सिद्ध करू शकतो. फक्त आपल्या इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. आपल्याला आज संकल्प करायचा आहे की नाही बा मी या जागावर आहे तर मला ही जागा सोडायची आहे का. कारण की ते विजन तुम्हाला इथे मिळणार आहे. शेवटी अपॉर्च्युनिटी सर्वांना सारखी आहे, कॅच पण सर्वांनाच करायची आहे प्रत्येकाच्या निर्णयानुसार. धन्यवाद सर्वांचे, तुम्ही मला सर्वांनी ऐकून घेतलं. आणि आज हा दिवस 17 नोव्हेंबर हा प्रत्येकाच्या जीवनाला नक्कीच नवीन वळण देणार आहे असं मला वाटतंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.